माननीय मंत्री महोदय. त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या गंभीर आणि आवश्यक अशा प्रश्नावर वेधले आहे लक्ष सभापती महोदय. आज त्यांनी उल्लेख केलाच की जी IPCC आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, याच्या अनुषंगाने 2021 मध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट चेंजला घ्यायला सुरुवात झाली. त्यामध्ये त्याच्यामध्ये समिती निर्माण झाली. या समितीने क्लायमेट ॲक्शन प्लॅन घ्यायचा निर्णय घेतला. वातावरणीय बदल म्हणजे हे एन्व्हायरमेंट हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यावर आपण फक्त एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन ह्याच्यावर बोलतो, पण वातावरणीय बदल हा फार वेगळा, गंभीर, व्यापक आणि जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे जसं पूर्वी कधी आपण इंग्रजी सिनेमा बघायचो त्याच्यामध्ये अख्खं जग हे संपत चाललंय, हे बघत असताना मला वाटायचं प्रत्यक्षात हे घडू शकतं का. पण जर मी काही आकडे आता सभागृहाला सांगितले तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल की कसं जग बदलत आहे. म्हणजे 2025 हे मानव जातीच्या इतिहासातली आत्तापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष आहे. तसेच 2015 ते 24 हे जे दशक आहे ते मानव जातीच्या इतिहासातील सर्वात उष्ण असं दशक आहे. गेल्या 50 वर्षामध्ये उष्ण आणि अतिउष्ण दिवसांची संख्या ही दुप्पट झालेली आहे. जी पूर्वी आपल्या लहानपणीच्या काळात जर 25 दिवस हे अतिउष्ण होते तर त्याची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये दुष्काळाचे जे प्रमाण आहे ते तिपटीने वाढलेले आहे. पुराचे प्रमाण हे चौपट वाढलेले आहे आणि चक्रीवादळ यांचे प्रमाण सुद्धा तिप्पट झाले आहे. आणि महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये 5 राज्यांपैकी एक राज्य आहे जे वल्नरेबल आहे क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टला. ही परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य हे एक सगळ्यात डेव्हलपिंग राज्य आहे. काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण अर्थसंकल्पीय भाषणाच्या उत्तरात याचं खूप छान कारण सांगितलं की हे सगळ्यात डेव्हलपिंग राज्य आहे. सगळ्यात जास्त इथे आपण डेव्हलपमेंट करतो आहोत. ब्रिजेस येत आहेत, रस्ते येत आहेत, मेट्रोज येत आहेत, मग इंडस्ट्रीज येत आहेत. हे सगळं करत असताना त्याचा एक म्हणजे त्याच्यामध्ये येणारा अपरिहार्यता म्हणजे ह्या गोष्टी क्लायमेट चेंज आणि प्रदूषणाच्या विषयी येऊ शकतात. प्रदूषण हा फार छोटा आहे विषय, पण क्लायमेट चेंज हा फार गंभीर विषय. आणि याच्यासाठी म्हणूनच हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन करण्याचा निर्णय झालेला आहे 2021 मध्ये. हे सत्य आहे. हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा नुसता असा लिहून जमणार नाही आहे. ह्याच्यामध्ये हे खूप मोठा विषय आहे. जवळपास 350 सायंटिस्ट याच्याबरोबर काम करत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी याला आत्ता आपल्याला 15 मे 2025ला ह्याला परमिशन दिलेली आहे. आपला जो क्लायमेट आपण प्लॅन बनवलेला आहे आणि 2030 पर्यंत कसं क्लायमेट चेंज याच्यामध्ये आपण हाताळणार आहोत, कसं आपण खूप छान त्याला उल्लेख केला सन्माननीय सदस्यांनी की आपण त्यांना अनेक आर सांगितले. त्याच्यामध्ये रिफ्यूज, त्याच्यामध्ये रियूज, त्याच्यामध्ये रिड्यूस आणि रिसायकल आणि रिकवर, ह्या सगळ्या आर जे आहेत. म्हणजे रिफ्यूज करा, काही गोष्टी रिफ्यूजच करा वापरण्यासाठी, हे आवश्यक आहे, त्यांचे काय नोंद करून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी या रिड्यूस करा म्हणजे वापरणं अपरिहार्य आहे पण त्यांची प्रमाण त्यांचं कमी करणं हे महत्त्वाचं आहे. काही गोष्टी या रियूज करा, रिसायकल करा म्हणजे त्यांना परत आपण सिस्टीममध्ये घ्या, त्याला वेस्ट करू नका. आणि रिकवर हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपण वनीकरण वाढवा. आत्ताच आपल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला आहे की आपण करोडो वृक्ष लागवड ही आपल्याला गरज आहे. आपलं जे फॉरेस्टेशन आहे ते 10% कमी झालेलं आहे, ते कसं वाढवायला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा आपण याच्यामध्ये विचार करत आहोत. आपल्या डिकार्बनायझेशन कसं करता येईल, कारण जे कार्बनचं उत्सर्जन आहे ते कसं कमी करता येईल. ते डायरेक्टली आपल्या हीटला त्याच्यामुळे परिणाम होतो आणि हीट वाढते. आणि आपण हे म्हणजे कधी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी विचार नाही करू शकलो असतो की हीट स्ट्रोकनी असंख्य लोक मरत आहेत, प्राण्यांच्या दगावत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंप्लीट प्लॅन हा केलेला आहे. ही एक मोठी एक महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषद आहे. या परिषदेने अनेक वर्ष व्यवस्थित टेक्निकल सायंटिफिकली हा प्लॅन बनवला. 25 मध्ये तो अप्रूव्ह झाला. याच्यामध्ये आपण काही अमृत शहरं म्हणजे एक
सुरू केली पायलट म्हणून, आणि त्या अमृत शहरांचा पण प्लॅन आपला तयार झाला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा सुद्धा प्लॅन तयार करण्याची आपली आता प्रोसिजर सुरू आहे. काही जिल्ह्यांचा प्लॅन होत आलेला आहे आणि यामध्ये आपण एक डिस्ट्रिक्ट अप्रोच आणि एक शहराचा म्हणजे अर्बन सिटीजचा अप्रोच असा ठेवून हा प्लॅन करणार आहोत. या प्लॅनमध्ये आत्तापर्यंत जे चाललं होतं, मी मंत्री झाल्यानंतर रिव्ह्यू घेतला की कोणत्या तरी NGOजच्या माध्यमातून हा प्लॅन बनवतोय. तर मी म्हटलं आपण एवढं जगावर खर्च करतोय, इतके इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतोय, काय 100-125 कोटी रुपये लागले तरी लागले, पण प्रत्येक जिल्ह्याला एक सायंटिफिकली टीम द्या आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक येतं, तिथे नद्यांची परिस्थिती काय, तिथे पाऊस किती पडतो, तिथल्या मातीची परिस्थिती काय आहे, तिथे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची परिस्थिती काय, ह्याचा एक थोरो प्लॅन करून त्याला कुठे NGOची वाट बघून त्यांच्या कामातून त्यांनी वेळ काढून करण्यापेक्षा शासन म्हणून आपण हे करावं. हे आता विचार माझ्या मंत्रालयात मी मांडला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन हे जर केलं तर आपण सगळ्या जिल्ह्यांचा प्लॅन करू शकतो आणि आपल्या अमृत जे शहर आहेत त्यांचा प्लॅन करू शकतो. आणि ह्या अत्यंत भयानक परिस्थिती जी आपल्याला दाखवली चालली, कधी कधी दाखवायची गरज आहे, कारण नाही दाखवली तर आपण ती टेकन फॉर ग्रँटेड करतो, म्हणूनच ही परिस्थिती आहे. तर या परिस्थितीपासून कमी करण्यासाठी अनेक आपल्याला उपाययोजना करता येतील आणि त्या आम्ही करतो आहोत. त्या प्लॅनमध्ये त्या सगळ्या समाविष्ट आहेत आणि येणाऱ्या 2030 पर्यंत हे कसं कमी करायचं, हे कसं संपुष्टात आणायचं म्हणता येणार नाही, कारण आपली प्रक्रिया उद्योगांची, आपली प्रक्रिया विकासाची, आपली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची ही सातत्याने चालत राहणार आहे. पण ह्याला कसं कमी करायचं, कसं बॅलन्स करायचं आणि हळूहळू तिथे नेऊन ठेवायचं जिथे रिस्क नाही आहे ह्युमन रेसला, हे ह्याच्यामधलं फार फार मोठं असं साध्य आम्हाला करायचं आहे. तर हे आपल्या प्रश्नामध्ये मी सांगू शकते. ह्याचं खूप मोठं मला उत्तर खरं तर देता येईल, कारण क्लायमेट चेंज हा विषय ग्लोबल आहे. ह्याच्यामध्ये 350 सायंटिस्ट कामाला लागलेत, सगळे UN ह्याच्यामध्ये लक्ष देत आहे. आत्ताच जपानचे गव्हर्नर येऊन मला भेटले, त्यांनी आम्हाला जपानमध्ये बोलवले की ते कसं समुद्राच्या प्रदूषणावर काम करतायत. आपल्याला प्रदूषण म्हणजे फक्त श्वासातून जाणारं प्रदूषण नाही, प्रत्येक गोष्ट आपण जे खातोय तेही प्रदूषित आहे. ते खूप वास्ट विषय आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून एक सुंदर प्लॅन तयार करून त्याच्यावर अवलंब करून 2030 पर्यंत कसं आपण ह्या गोष्टी करू शकतो, कुठे आपण इनिशिएट करू शकतो, कुठे मिटिगेट करू शकतो, हे आपण व्यवस्थित करतो आहोत आणि मला वाटतं आम्ही सगळे गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष देतो. अल्पकालीन चर्चा क्रमांक 8. आपला आभारी आहे, आभारी आहे आपला परिणयजी. की एक या संदर्भात जे आपण रियूज आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलले, तर बायोप्लास्टिक पॉलिसी ही UP सरकारने आपल्या राज्यात इम्प्लिमेंट केलेली आहे. PLA म्हणजे पॉलीलॅक्टिक ॲसिड या माध्यमातून म्हणजे जे आपला इथेनॉल जे बनतं, आपलं जे साखर जे बनतं त्याची जी वेस्ट आहे त्याच्यातनं हे सगळं आता बॉटल्स वगैरे बनायला तयार झालेले आहेत. ती पॉलिसी आपण लागू करणार का? म्हणजे आज जर आपण सगळं जे प्लॅस्टिक वेस्ट जे मोठ्या प्रमाणात बघतो, हे प्लॅस्टिक परत जमिनीत वितळायला त्याला हजारो वर्ष लागतात. तर हे जे पॉलीलॅक्टिक ॲसिड संदर्भात जी बायोप्लास्टिक पॉलिसी आहे ही आपण राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यात आपण लागू करणार काय UPच्या धर्तीवर? जे रिसायकल होतच नाही हे प्लास्टिक आपल्या राज्यात बॅनच आहे, पण तरीही अवैध दृष्ट्या त्याचं काम होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे जे प्लास्टिक आहे रिसायकल होणारं त्याचं वेलकमच आहे, पण जे रिसायकल होत नाही ते बॅनच आहे. तर असं काही सायंटिफिक वेगळं आणखी काही असेल जेणेकरून परिणयजी बसा. तर परिणयजी बसा. तर बायोप्लास्टिक पॉलिसी हे एक वेलकमिंग सजेशन आहे, सजेशन फॉर ऍक्शन. अर्धा चर्चा 8 नंबर. खरं म्हटलं तर ग्रामविकास मंत्री इथं आहेत, त्यांनी चांगले निर्णय काय घेतले, कोर्टाचा अधिकार काढून घेतला आणि आपल्याकडं आता मध्यंतरी कोर्टाचा अधिकार काढून दिला, अपील करायचा तो आपल्याकडं घेतलेला आहे निवडणुकीच्या संदर्भात. हा निवडणूक प्रक्रियेतलाच भाग आहे. माझी विषय साधा आहे, नियमाला धरूनच आहे. एखाद्या निकषामध्ये एखादा कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर त्या भ्रष्टाचारामध्ये ज्या निकषात अडकलेला सरपंच अपात्र होत असतो, तर तो करण्याच्या संदर्भामध्ये आपण मागे ह्याच सभागृहात सांगितलेलं होतं की त्याला टाईम बाइंडिंग असायला पाहिजे, टाईम पिरियड असायला पाहिजे, कितीपर्यंत त्याला करावं. नाहीतर तुमच्या पदराखाली आलं की लगेच त्याला वर्ष 2-2 वर्ष तसंच जर ठेवला तर भ्रष्टाचार वाढेल. माझी विनंती एवढीच आहे, कारण तुमच्याकडं पूर्ण अधिकार घेतल्यामुळे आता जनतेची अपेक्षा तुमच्याकडून आहे. न्यायाला न जाता तुमच्या आता याच्या कोर्टमध्ये आला असेल तर अपेक्षा एवढीच आहे,
आपल्याला फक्त एवढंच सांगतो की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाचा अधिकारी दोषी दाखवला. तो 2025 एक दीड वर्ष झाला. अगोदर अर्ज केल्यानंतर तो अर्ज घेतल्यानंतर त्याची सातत्याने चौकशी करण्यासाठी पहिले 6 महिने लावले. 6 महिने का 1 वर्ष लावला. आता परत चौकशी केल्यानंतर तो चौकशीचा अहवाल होईपर्यंत परत 7 महिने गेले, 8 महिने गेले. हा डिले प्रोसिजर होता. आणि त्यानंतर आता परत अपील केल्यानंतर तुमच्या ह्या विभागीय आयुक्ताकडे अपील केलेलं होतं. विभागीय आयुक्ताकडे अपील केल्यानंतर सुद्धा त्याला 6 महिने लागलेले आहेत. अजूनही त्याचा निर्णय घेतला नाही. एका बाजूला तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई केली आणि दुसऱ्या बाजूला सरपंच अपात्र करण्याच्या संदर्भामधला हा करण्याचा अधिकार किंवा हे विलंब करण्याचं कारण काय मला कळलं नाही. मला वाटतं की तुम्ही एक टाईम बाइंडिंग ठेवायला पाहिजे. किती दिवसाचं तुम्ही मागे सांगितलं होतं, किती दिवसापर्यंत अपील करायचा, किती दिवसात निकाल लावायचा. याचं कुठेतरी सूत्र झालं तर तो अधिकारातून त्याला न्याय भेटेल अशा प्रकारच्या अपेक्षा नाही तर भ्रष्टाचार करणारा माणूस भ्रष्टाचार करेल आणि निवांत बोलेल की मला कोणी काही करणार नाही. त्यामुळे तो निवांतच अशा प्रकारचा भ्रष्टाचार करायला प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने करू नये. आणि मला वाटतं की माझे 2च प्रश्न आहे. या असलेल्या अपात्र झालेल्या सरपंचावर विचारून घ्या. त्याच्यावर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्याला पण निलंबित केलेलं आहे, त्याची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर शाखा अभियंत्याला निलंबित केलं, त्याची चौकशी चालू आहे आणि सरपंच जागे बसला आहे. या असलेल्या सरपंचावर त्याचे अपात्र म्हणून तुम्ही घोषित किती दिवसात करणार, कधी करणार हे सांगावं. आणि विलंब होण्याचं कारण काय. विलंब जर त्या ठिकाणी केला असेल तर ते विभागीय आयुक्त असो किंवा कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदया,